नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आता सध्या दी माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक 2024 आणि 2030 वार जिकडे तिकडे दणकून चर्चा चालू आहे। मित्रांनो, जे 4 पॅनल उभे राहिलेले आहेत ते पॅनल आपलेच आहेत, पण जी कारखान्यामध्ये संचालक बॉडीचं काम आहे, जे शेतकऱ्यांचं ज्या सुविधा आहेत, जो माझा शेतकरी अहोरात्र कष्ट करतो, शेतामध्ये ऊस पिकवतो आणि जेव्हा तो कारखान्याला ऊस जातो तेव्हा त्याला मिळणारा भाव हा कमी आहे, त्यामुळे हा कुठतरी माझा शेतकरी नाराज आहे। आता सध्या आपण बऱ्याच गावांमधून आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या। शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की कोणताही पॅनल निवडून येऊन द्या, कोणताही उमेदवार निवडून येऊन द्या, पण आम्हाला जो आमच्या ऊसाला मिळणारा भाव आहे तो आम्हाला तो देईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर खरंच जो आता 2025 मध्ये जो आपल्याला 4000 ते 4500 मध्ये जो भाव पाहिजे होता तो कुठेतरी 3300 भाव मिळतोय। आणि आता तुम्ही तर बघताय आजूबाजूला खूप महागाई वाढलेली आहे। मग शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की कोणताही पॅनल निवडून येऊन द्या, त्यांनी आम्हाला फक्त ऊसाला भाव दिला पाहिजे चांगले, आमचे खते बियाणे म्हणा, आणि महत्वाचं म्हणजे जो प्रत्येक शेतकऱ्याला लागणारा मेडिकल विमा तोही आम्हाला पाहिजे। कारण ह्या सगळ्या गोष्टींची जर पूर्तता झाली तर शेतकरी हा खरंच आनंदात राहणार आहे, 2 पैसे त्यांच्या प्रपंचाला राहणार आहेत। तर सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की हे जे आता 4 पॅनल आहेत ते आमचेच आहेत, सर्वांचे आहेत, सर्व शेतकऱ्यांचे। पण जो कोणी पॅनल निवडून येणार आहे त्यांनी शेतकऱ्यांचं नक्कीच चांगलं करा, तुम्हाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही। एवढं धन्यवाद मला सांगायचं होतं। धन्यवाद।